नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आपल्यासाठी LIC एजंट वर्क फ्रॉम होम जॉबबद्दल माहिती घेऊन आलेलो आहे. तर आपण जर LIC एजंट बनला तर आपण पार्ट टाईममध्ये काम करून पैसे कमवू शकतो, फुल टाईममध्ये इथं काम करून पैसे कमवू शकतो. जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण इथं थोडेफार काम करून इथं जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो. त्यासाठी आपल्याला इथं LIC एजंट असणं गरजेचं आहे. तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस सांगणार आहे की LIC एजंट आपण कसं बनवू शकता, पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की LIC एजंट कसं बनलं जातं आणि आपल्याला यासाठी काय करावं लागते, काय एज्युकेशन पाहिजे आहे, त्याचबरोबर आपल्याला एक्झाम कोणती द्यावी लागते, त्यानंतर कसे घर बसल्या आपण इथं पैसे कमवू शकता. पूर्ण माहिती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु आपल्याला जर हे LIC एजंट जर काम आवडत असेल तर नक्कीच आपण सुरुवात करू शकता. इथं घर बसल्या आपण जास्तीत जास्त पैसे कमवू शकता. पार्ट टाईममध्ये जरी आपण काम करणार असेल तर पार्ट टाईममध्ये आपण कुठे कॉलेज करत असाल तरी LIC एजंट बनून इथं पैसे कमवू शकता. तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की LIC एजंट आपण कसं बनवू शकता आणि इथं घर बसल्या कसे पैसे कमवू शकता. थोडक्यात पूर्ण प्रोसेस मी आपल्याला सांगणार आहे की LIC एजंट आपण कसं बनवू शकता. तर त्यासाठी मी आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपल्याला इथं काय एलिजिबिलिटी पाहिजे आहे, म्हणजेच आपल्याकडे शिक्षण काय असणं गरजेचं आहे, डॉक्युमेंट काय पाहिजे आहे, कागदपत्र काय पाहिजे आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या एजन्सीमध्ये आपण इथं काम करू शकतो, त्याचबरोबर आपल्याला कोणती एक्झाम द्यावी लागते, पूर्ण डिटेल मी आपल्याला सांगणार आहे. त्याचबरोबर यासाठी प्रोसेस काय असणार आहे, कोणती प्रोसेस आपल्याला इथं करावी लागणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एलिजिबिलिटी काय असणं गरजेचं आहे, पात्रता काय असणं गरजेचं आहे हे जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपलं वय इथं 18+ असणं गरजेचं आहे. आपण 18 वर्षाचं पूर्ण असणं गरजेचं आहे. आपण मेल फिमेल असला तरी चालेल, महिला पुरुष दोन्ही हा LIC एजंट बनू शकता आणि इथं पैसे कमवू शकता. फक्त आपल्याला 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं एज्युकेशन काय पाहिजे आहे, आपल्याला इथं फक्त 10वी पास नाही तर 12वी पास असणं गरजेचं आहे. जसे की इथं अर्बन एरियामध्ये आपण 12वी पास असणं गरजेचं आहे आणि जर आपण रुरल एरियामध्ये राहत असाल तर आपण 10वी पास असणं गरजेचं आहे. तर आता इथं अर्बन एरिया आणि रुरल एरिया म्हणजे काय ते थोडक्यात समजून घ्या, जेणेकरून आपल्याला समजून येईल की आपण इथं पात्र आहात की नाही. तर अर्बन एरिया म्हणजे इथं जो शहरी भाग असतो तो आपल्याला अर्बन एरियामध्ये इथं मोडला जातो आणि रुरल एरिया म्हणजे इथं जे खेडेपाड्यामध्ये असतात, तर खेडेपाड्यामध्ये असणारे जे एरिया असतात त्याला रुरल एरिया असं म्हणतात. तर आपल्याला जे पण आपण कुठे पण राहत असाल, खेड्यामध्ये राहत असाल तर आपण 10वी पास हा कोर्स करू शकता. नाहीतर जर आपण कुठे शहरात राहत असाल तर 12वी पास आपण हा कोर्स करू शकता. कोर्स नाही म्हणता येणार, आपल्याला फक्त एक एक्झाम द्यावी लागते, आपल्याला थोडंसं शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर एक्झाम दिल्यानंतर आपण LIC एजंट बनू शकता. पुढे प्रोसेस ती पण मी आपल्याला सांगणार आहे. तर ही एलिजिबिलिटी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रिक्वायर्ड डॉक्युमेंट मी आपल्याला सांगत आहे, आपल्याला काय काय डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आपल्याकडे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आपल्याला जे सांगत आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आधार कार्ड नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे एक कागदपत्र यांपैकी असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड कंपल्सरी असणं गरजेचं आहे. एज्युकेशनल सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर आपण 10वीवरती हा फॉर्म भरणार असाल तर 10वीची मार्कशीट असणं गरजेचं आहे. 12वीवरती जर आपण हा फॉर्म भरणार असाल तर 12वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो असणं गरजेचं आहे. हे आपल्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, जे की कोणाकडेही उपलब्ध असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं प्रोसेस काय असणार आहे, आपल्याला इथं कसं स्टेप बाय स्टेप इथं काम करायचं आहे आणि कसं आपण LIC एजंट बनवून इथं पैसे कमवू शकता. तर मी आपल्याला प्रोसेस सांगत आहे काय असणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जवळील इथं जे LIC ब्रांच असतात त्यांना आपल्याला भेट द्यायची. तर आपण गुगलला सर्च करू शकता नियर बाय LIC ब्रांच ऑफिस. अशा प्रकारचं आपण गुगलला सर्च केल्यानंतर आपल्या एरियामधले जेवढे पण ब्रांच असतील तेवढे पण ब्रांच आपल्याला दिसतील. तर आपल्याला जे पण जवळ ब्रांच वाटत असेल तिथे जाऊन आपल्याला एकदा भेट द्यायची. तर तिथे जाऊन आपल्याला कोणती प्रोसेस करायची ती पण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून पूर्ण प्रोसेस आपल्याला समजून येईल. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारचे सर्च करायचे, जिथं पण आपण राहत असाल तिथं आपल्याला LICची ब्रांच ऑफिस कुठे आहे हे आपल्याला सर्च करायचे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे त्यांच्या ऑफिसला. त्यानंतर ऑफिसला गेल्यानंतर आपल्याला LIC इथं डेव्हलपमेंट ऑफिसर असतो म्हणजे DO असतो, त्यांच्याशी आपल्याला इथं भेट घ्यायची आहे. तर इथं आपल्याला जो DO असतो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्याशी आपल्याला भेट घ्यायची आहे आणि त्यांना सांगायचे की मला LIC एजंट बनायचं आहे. पुढची प्रोसेस ते आपल्याला सांगतील. ते आपला थोडक्यात इंटरव्ह्यू घेतील की आपल्याला थोडक्यात काही प्रश्न विचारतील, त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला इथं सांगावं लागतील आणि त्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस पूर्ण हा जो DO असतो इथं डेव्हलपमेंट ऑफिसर असतो तो आपल्याला पुढील प्रोसेस पूर्णपणे सांगतो. तर काही कारणास्तव इथं DO उपलब्ध नसतील तर आपल्याला काय करायचं आहे, जे मॅनेजर असतात, ब्रांचचे मॅनेजर असतात त्यांच्याशी आपल्याला भेट घ्यायची आणि त्यांना सांगायचे की मला LICचा इथं एजंट बनायचं आहे, त्याच्यासाठी प्रोसेस काय आहे ती मला सांगा. ते पूर्ण प्रोसेस आपल्याला सांगतील. तर प्रोसेस कशी असते आणि आपल्याला इंटरव्ह्यू कसा द्यावा लागतो ते पण मी आपल्याला थोडक्यात सांगतो. इंटरव्ह्यू म्हणजे आपल्याला एकदम नॉर्मल प्रश्न विचारले जातात, त्यानंतर आपल्याला पूर्ण प्रोसेस ते सांगतात की आपल्याला यासाठी काय करावं लागते. पुढील प्रोसेस मी आपल्याला सांगणार आहे की यासाठी आपल्याला काय करावं लागते ते देखील मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात
पहिल्यांदा काय कसे प्रश्न आपल्याला विचारले जातात मी आपल्याला सांगतो. इथं आपलं करंट प्रोफेशनल विचारले जाते, आपण सध्या काय करता. त्यानंतर इथं वर्क एक्सपिरियन्स आपल्याला विचारला जातो की आपण याच्यामध्ये काही काम केलेलं आहे की नाही. त्यानंतर हा जॉब आपण पार्ट टाइम करणार आहे, फुल टाइम करणार आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती विचारली जाते. आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स आपल्याला विचारली जाते, फॅमिली डिटेल विचारली जाते, त्यानंतर आपला ॲड्रेस डिटेल आपल्याला विचारली जाते आणि LIC विषयी आपली पूर्ण प्रोफाईल त्यांच्याकडून इथं जाणून घेतली जाते. म्हणजे नॉर्मली प्रश्न अशा प्रकारचे आपल्याला विचारले जातात जे की कोणीही सांगू शकतं. एकदम सोपे प्रश्न असतात, ते आपल्याला त्यांना सांगायचे त्यांचं उत्तर. त्यानंतर आपल्याला ते मार्गदर्शन करतात की आपण LIC एजंट कसं बनू शकता. तर हे जे DO आहे यांच्याशी आपल्याला भेट घ्यायचे, हे पहिलं आपलं काम आहे. त्यानंतर पुढील प्रोसेस काय घेतली जाते ते मी आपल्याला सांगतो. त्यानंतर आपली ही पूर्णपणे इथं ट्रेनिंग झाल्यानंतर थोडक्यात आपला जो इंटरव्ह्यू होता तो झाल्यानंतर आपल्याला इथं पूर्ण डिटेल त्यांनी सांगितली असते की आपल्याला इथं बिझनेस कसं करायचा आहे, ट्रेनिंग कशी करायची, त्यानंतर आपल्याला एजंट कसं बनायचं आहे, प्रोसेस कशी असते, त्यानंतर इथं प्रोग्रामिंगचं काही असतं ते पण ते पूर्णपणे सांगतात. तर आपल्याला पूर्ण फॉर्म वगैरे कसा भरायचा पूर्ण डिटेल ते सांगतात. तर त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं इथं काम करायचं हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पूर्ण मार्गदर्शन आपल्याला DO हे देतात, म्हणजे इथं डेव्हलपमेंट ऑफिसर असतात, ते आपल्याला पूर्ण मार्गदर्शन देतात एकदा आपल्या इथं इंटरव्ह्यू झाल्यानंतर. तर ती कोणीही देऊ शकता, आपण एकदम नॉर्मली ती क्रॉस करू शकतो, आपण लगेचच्या लगेच ती पासआउट करू शकतो. तर अशा प्रकारची इंटरव्ह्यू घेतली जाते. त्यानंतर आता इथं आपली एक्झाम होते. तर एक्झामिनेशन प्रोसेस काय असते ती थोडक्यात मी आपल्याला सांगून घेतो. तर सर्वात पहिल्यांदा इथं आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस असते, त्यानंतर ट्रेनिंग प्रोसेस असते. तर ती आपल्याला इथं क्लासच्या माध्यमातून इथं आपल्याला उपलब्ध करून देतात. ते ऑनलाईन असतं आणि काही ऑफलाईन असतं. म्हणजे जर आपण ऑनलाईन जरी करणार असेल तरी चालेल आणि ऑफलाईन जरी करणार असेल तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्ही मार्गाने इथं आपल्याला ही जी ट्रेनिंग क्लासेस असतात ते उपलब्ध करून दिले जातात. त्यानंतर इथं एक एक्झाम होते IRDA. ही जी एक्झाम आहे ही आपल्याला पहिल्यांदा ही क्लासेस घेतली जातात, त्यांच्या बेसवरती ही आपल्याला एक्झाम क्रॉस करावी लागते, पूर्ण पासआउट करावी लागते आणि पास करणं खूपच सोपं असतं. 50 मार्कांचा इथं पेपर होतो. आपल्याला इथं 35% पास असतं, म्हणजे आपल्याला इथं फक्त 50पैकी 18% इथं पाडायचे असतात. 18 मार्क इथं पाडायचे असतात 50पैकी, जे की कोणीही पाडू शकतो. आणि इथं आपल्याला जी ट्रेनिंग दिलेली असते ही पूर्णपणे इथं 50 तासांची इथं ट्रेनिंग क्लासेस आपल्याला दिले जातात. त्या क्लासमधूनच आपल्याला इथं हे प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्यावरतीच आपल्याला इथं ही जी IRDA ची एक्झाम असते ती द्यावी लागते. खूपच सोपी एक्झाम असते. जे आपण इथं 50 तासाचे क्लासेस करणार आहेत त्याच्याच बेसवरती आपल्याला ही एक्झाम द्यावी लागते. तर अशा प्रकारची इथं प्रोसेस आहे. आणि ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, ट्रेनिंग क्लासेसची प्रोसेस आहे, इथं एक्झामची प्रोसेस आहे, पूर्णपणे आपल्याला गाईड करणार आहे जे DO असतात, जे मी आपल्याला सांगितले. आपण ज्यांच्याकडे जाणार आहे पूर्ण गाईड ते आपल्याला करणार आहे. जे आपलं रजिस्ट्रेशनची प्रोसेस असतात तेच करून देतात. त्यानंतर ट्रेनिंग क्लासेसची जी प्रोसेस असते तेच करून देतात. फक्त आपल्याला उपलब्ध असणं गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूपच महत्त्वाचं आहे, खूपच सोपं आहे. जर आपण एकदा LIC एजंट बनला तर आपण इथं घर बसल्या पैसे कमवू शकता. जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण इथं पार्ट टाइम फुल टाईममध्ये इथं पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारची इथं एक्झामिनेशन प्रोसेस आहे. पुढे मी आपल्याला थोडक्यात सविस्तर माहिती सांगतो. तर ही जी ट्रेनिंग असते 50 तासांची ट्रेनिंग असते. ऑफलाईन जे ऑफलाईन आहे तर ऑनलाईन दोन्ही मार्गाने आपण ही ट्रेनिंग देऊ शकतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ही जी एक्झाम आहे, एक्झाम आपल्याला इथं 50 मार्काची द्यावी लागते. 50 मार्काची जी एक्झाम असते ती आपण इथं फक्त आपल्याला किती मार्क पाडावे लागतात, 18 मार्क पाडावे लागतात 50पैकी. म्हणजेच इथं 35% पास असतं. आता 100%तून जर आपण 35 पाडले तर आपण पासआउट व्हायचो. तर इथं 50 मार्काची एक्झाम असल्यामुळे 18 मार्क जर आपण पाडले तर इथं पास आपण होऊन जाऊ. तर खूपच सोपी पद्धत आहे. इथं आपला सगळ्यात पहिली रजिस्ट्रेशनची प्रोसेस, ट्रेनिंग प्रोसेस असते, त्यानंतर एक्झाम प्रोसेस असते. आपण एक्झाम क्लिअर झाला की आपण इथं LIC एजंट बनून जाल. तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस असते. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला DO आपल्याला सांगत असतात. तर अशा प्रकारचे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. तर यासाठी हे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांसाठी काही चार्ज असतो, तो चार्ज पण मी आपल्याला थोडक्यात सांगून घेतो जेणेकरून आपल्याला इथं समजून येईल की आपल्याला इथं किती खर्च येणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे इथं रजिस्ट्रेशनची इथं प्रोसेस असते, त्याची फीज असते इथं ॲप्रॉक्स इथं 150पर्यंत इथं फीज असते. कमी जास्त होऊ शकते पण 150च्या आसपास इथं फीज असते. त्यानंतर ट्रेनिंगची जी क्लासेसची फीज असते इथं 150च्या आसपास असते. तर आपण कमी जास्त करून इथं 150-200पर्यंत इथं धरून चालू शकता. त्यानंतर इथं जी ही एक्झाम असते IRDA ची, तर हिची जी फी असते 500 रुपये इथं ही फीज असते. म्हणजे आपले एकूण इथं 1000च्या आसपास इथं आपल्याला खर्च येणार आहे ही एक्झाम देण्यासाठी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पूर्ण खर्च आपल्याला 1000पर्यंत इथं जाऊ शकतो. अशा प्रकारचा मी ॲप्रॉक्स मी आपल्याला सांगितलं आहे. तर हे करेक्ट मी आपल्याला सांगितलं नाही, परंतु आपल्याला पूर्ण याच्याच आसपास इथं किती पैसे द्यावे लागणार आहे ते आपल्याला जेव्हा आपण तिथं भेट द्याल तेव्हा आपल्याला समजून येईल. परंतु याच्याच आसपास आपल्याला इथं काहीतरी पैसे द्यावे लागणार आहे.
तर अजून थोडक्यात डिटेल सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी मी इथं पुन्हा हे पेज ओपन केलेलं आहे. तर हे जे ट्रेनिंग क्लासेस असतात इथं आपल्याला जे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मार्गाने असतात, तर ते आपल्याला पूर्ण आपले DO आपल्याला गाईडलाईन करतील की आपल्याला हे कसे द्यायचे पूर्ण आपल्याला समजून येईल. 50 तासांची इथं ट्रेनिंग असते. ती ट्रेनिंग घेतल्यानंतर त्याच्याच बेसवरती त्याच्याच रिलेटेड प्रश्न आपल्याला इथं ही जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये विचारले जातात. 50 प्रश्न इथे पण आपल्याला MCQ टाईप विचारले जातात, म्हणजे 4 इथं मार्क दिलेले असतात. आपल्याला 1 मार्क त्याच्यातला निवडायचा आणि तो प्रश्न इथं सोडवायचा आहे. तर 4 पर्याय आपल्याला दिलेले असतात. अशा प्रकारची ही एक्झाम असते MCQ टाईप. तर आपल्या इथं 50 मार्कांचा इथं पेपर होतो. आपल्याला त्यामध्ये फक्त 18 मार्क पाडावे लागतात. आपण हिंदी इंग्लिशमध्ये हा पेपर देऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या इथं 50 मार्कांचा जो पेपर आहे आपल्याला फक्त 18 मार्क पाडणं गरजेचं आहे. एक क्वेश्चन 1 मार्काला असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं निगेटिव्ह मार्किंग नसते. आपल्याला कोणत्याही प्रकारचे इथं निगेटिव्ह मार्किंग बघण्यासाठी मिळत नाही. त्यासाठी ही एक्झाम कोणीही क्रॅक करू शकतो, कोणीही इथं पास होऊ शकतो. तर अशा प्रकारची ही पूर्ण डिटेल आहे. आणि जेव्हा आपण ही परीक्षा पास करतात तेव्हा आपले जे DO असतात पूर्ण आपली जी पात्रता आहे त्यावरती आपल्याला सर्टिफिकेट भेटतं. त्यानंतर आपले एक्झामचं सर्टिफिकेट भेटतं आणि आपण पूर्णपणे इथं LIC एजंट इथं म्हणून काम करू शकता. पूर्ण डिटेल प्लॅन आपल्याला आपले DO देत असतात. प्लॅन डिटेल देतात, पॉलिसी अवेलेबल जे असतात त्यांची डिटेल देतात. त्यानंतर काही अजून डिटेल असते ते पण देतात. त्यानंतर फॉर्म कसे भरायचे, फॉर्म कसे आपल्याला इथं फिलअप करून इथं अपलोड करायचे, पूर्ण डिटेल आपल्याला ते गाईडलाईन करत असतात. त्यानंतर सेल कसे आपल्याला इथं विकायचे, कसे आपल्याला इथं दुसऱ्यांना ते सेल्स करायचे पूर्ण डिटेलमध्ये ते आपल्याला ट्रेनिंग देत असतात. तर अशा प्रकारच्या आपण इथं काम करून इथं LIC एजंट बनून इथं घर बसल्या पैसे कमवू शकता. आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण इथं ही परीक्षा देऊन इथं पास केल्यानंतर आपण LIC एजंट बनून इथं पैसे कमवू शकता. पूर्ण डिटेल आपल्याला आपले DO सांगत असतात की आपल्याला कसे कमिशन मिळते, कसे आपल्याला याच्यातून पैसे मिळतात, पूर्ण डिटेलमध्ये ते माहिती सांगण्याचा प्रयत्न करतात. जर आपल्याला दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल की आपल्याला इथं कसे काम करावे लागते आणि आपल्याला किती टक्के कमिशन मिळते आणि आपल्याला किती पैसे मिळू शकतात, तर आपण नक्कीच कमेंट करा. त्या कमेंटचा रिप्लाय मी आपल्याला नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथं वर्क ऑफ LIC एजंट मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो. जे LIC एजंट असतात ते इन्शुरन्स वगैरे जे असतात पूर्ण इन्शुरन्सची माहिती ते आपल्याला आपले DO देत असतात. त्यानंतर ते आपल्याला सेल करायचे असतात. त्यानंतर आपल्याला त्याचं कमिशन भेटत असतं आणि हे आपल्याला लाईफ टाईम भेटत असतं. तर हे कमिशन आपल्याला भरपूर टाईम भेटत असतं. त्याच्यामुळे आपण जर काम केलं तर हे कमिशन आपल्याला लॉंग टाईम इथं पैसे देऊ शकतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण डिटेल मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्युमेंट काय पाहिजे, त्यानंतर आपल्याला फॉर्म कसा भरायचा, कोणत्याशी आपल्याला भेटायचं आहे आणि आपल्याला काम कसं भेटणार. एकदा आपल्याला काय करायचं इथं हे पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी आपल्याला इथं जे आपले ब्रांच असतात जवळचे, तर LIC ब्रांचला आपल्याला एकदा भेट द्यायची. तिथले जे DO असतात त्यांच्याशी आपल्याला भेट घ्यायची. त्यानंतर त्यांना सांगायचं की LIC एजंट बनायचं आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे पूर्ण डिटेल ते सांगतात आपल्याला. पूर्ण डिटेलमध्ये माहिती देतात. त्यानंतर आपले ट्रेनिंग वगैरे रजिस्ट्रेशन तेच करून देतात. फक्त आपल्याला छोटासा इंटरव्ह्यू द्यावा लागतो. ते आपल्याला थोडक्यात काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथं सांगावं लागतात. पूर्ण डिटेल त्यामध्ये आपल्याला सांगत असतात. तर अशा प्रकारचे आपण इथं LIC एजंट बनवून इथं चांगले पैसे कमवू शकता. तर खूपच सोपा मार्ग आहे, कोणीही करू शकता. 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहात ते आपण इथं घर बसल्या जर पैसे कमवण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला LIC एजंट बनवून इथं घर बसल्या इथं काम करून पैसे कमवण्याची संधी आहे. कारण LIC एजंट बनल्यानंतर आपण इथं घर बसल्या जरी काम करायला तयार असेल तर आपण जेव्हा वेळ असेल तेव्हा आपल्या गावामध्ये दुसऱ्यांच्या ज्या LIC आपण काढून वगैरे इथं पैसे कमवू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्यांचे इन्शुरन्स वगैरे जे लाईफ इन्शुरन्स असतं, त्यानंतर लोन इन्शुरन्स असतं, खूपच वेगवेगळे प्रकारचे इन्शुरन्स असतात, ते काढून इथं पैसे कमवू शकतो. आपल्याला इथं लाईफ टाईम त्याचं कमिशन भेटत असतं. खूप जास्त इथं कमिशन आपल्याला मिळवण्याची संधी असते. जसं आपण जेवढं जास्त काम कराल तेवढं जास्त इथं कमिशन आपल्याला मिळवण्याची संधी असते. तर आपण जर LIC एजंट बनण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच आपण यासाठी इथं जॉईनिंग करू शकता. आणि त्यानंतर पुढील प्रोसेस तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपले काही प्रश्न अजून असतील तर नक्कीच कमेंट करा. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच भेटणार आहे. जर आपले दुसरे पण कशाचे प्रश्न असतील, जसे की आपल्याला कोणताही कोर्स करायचा असेल त्यासाठी आपल्याला काय करावे लागते, त्यानंतर कशी प्रोसेस असते, जी माहिती करायची असेल तर आपण नक्कीच कमेंट करा. त्याच्यावरती पण मी आपल्याला व्हिडिओ बनवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जी बेल ती तिलाही लगेच क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच भेटून जाईल. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.